नमस्कार. तात्पुरतं दिव्यांगत्व असणाऱ्या लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनांचा लाभ सुरूच असणार आहे. याबाबतची माहिती आपल्याला अतुल सावे आपले जे मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून मिळालेली होती. त्यांचं ट्विटर हँडलची पोस्ट असेल किंवा फेसबुकची पोस्ट असेल किंवा जे वेगवेगळे ट्रस्टेड न्यूज माध्यम आहेत तिथं आपल्याला माहिती पाहायला मिळालेली होती आणि आपण याबाबतचा एक आधी व्हिडिओसुद्धा घेतलेला होता. परंतु बऱ्याचशा लाभार्थ्यांची अशी विचारणा होती की टेम्पररी नावाचं सुद्धा काही UDID कार्ड असतं का किंवा जे तात्पुरतं दिव्यांगत्व आहे त्याची नेमकं डेफिनेशन काय, त्याचा अर्थ काय होतो, तर असं पण काही असतं का. तर बघा, तात्पुरतं दिव्यांगत्व म्हणजे काय हे पण मी तुम्हाला समजून सांगणार आहे आणि GR सुद्धा दाखवतो आणि GR मध्ये नेमकं काय माहिती देण्यात आलेली आहे, आधीचं काय नियम होता आणि नियमामध्ये काय बदल करण्यात आलेले आहे. विशेष सहाय्य योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तात्पुरतं दिव्यांगत्व असणाऱ्या लाभार्थ्यांना तर त्यांना नेमकं काय करायचं सांगितलेलं आहे. या GR सोबतच आपण ही माहिती समजून घेणार आहोत. तर चला मग आता स्क्रीनवरती तुम्हाला GR दाखवतो आणि या GRची लिंक तुम्हाला जर वाचायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करून स्वतःसुद्धा वाचू शकता. तरी ते तुम्ही पाहू शकता, विशेष सहाय्य योजनांच्या निकषात सुधारणा करण्याबाबत हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत. तर बघा, शासन शुद्धीपत्रक हे म्हणजे जो काही पहिला नियम आहे त्यामध्ये काय बदल करण्यात आलेला आहे. तरी ते तुम्ही पाहू शकता, सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 3 मध्ये तात्पुरत्या स्वरूपात दिव्यांग असलेल्या व्यक्ती विशेष सहाय्य योजनांसाठी पात्र असणार नाही. हा पहिले नियम होता, आधीचा नियम आहे हा. दिव्यांग लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी युनिक डिसेबिलिटी ID म्हणजेच UDID कार्ड अनिवार्य करण्यात आलेलं होतं. अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली होती. आता संदर्भ क्रमांक 3 येथील दिव्यांग समीक्षकरण विभागाच्या शासन निर्णयान्वये विशेष सहाय्य योजना अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांसंदर्भात केलेली सुधारणा विचारात घेता या विभागाच्या संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 3 मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. आता काय सुधारणा करण्यात आलेली आहे ते बघा. तर ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे सक्षम वैद्यकीय प्राधिकरणाने निर्गमित केलेले वैध तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजे जे काही एक सक्षम वैद्यकीय प्राधिकरण आहे त्यांच्यामार्फत तुम्हाला एक टेम्पररी UDID कार्ड उपलब्ध करून दिलं जाईल जर तुम्हाला तात्पुरत्या प्रकारचं दिव्यांगत्व असेल तर. आणि हे कार्ड तुमच्याकडे असेल तर तुमच्या त्या कार्डची जी व्हॅलिडिटी पिरियड आहे त्या पिरियडपर्यंत तुम्हाला विशेष सहाय्य योजनांचा लाभ सुरू ठेवण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे हा जो काही शासन निर्णय काढण्यात आलेला आहे, जो काही नियमामध्ये बदल करण्यात आलेला आहे तो बदलच हा आहे की जर तुमच्याकडे टेम्पररी UDID कार्ड आहे तर तुम्हाला विशेष सहाय्य योजनांचा लाभ सुरू असणार आहे जोपर्यंत त्या कार्डची व्हॅलिडिटी आहे. आता ज्यांना पण कन्फ्युजन आहे की टेम्पररी दिव्यांगत्व म्हणजे काय तर ते आपण समजून घेऊया. तर आता समजून घेऊया की तात्पुरतं दिव्यांगत्व म्हणजे काय असतं. तर बघा, बऱ्याच वेळेला ॲक्सिडेंटमुळे असेल किंवा एखाद्या आजारामुळे असेल आपलं जे शरीर आहे ते पूर्णपणे फिट राहत नाही किंवा आपला हात पाय काही काळासाठी काम करत नाही. तर अशा वेळेला जे सक्षम प्राधिकरण असतं ते तपासणी करून तुम्हाला एक डिसेबल म्हणून सर्टिफिकेट देऊ शकतात 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्षासाठी की बाबा तुम्ही एक नॉर्मल व्यक्तीसारखे काम करू शकत नाही किंवा चालू शकत नाही, उठू शकत नाही, बसू शकत नाही. जे पण काही तुम्हाला डिसेबिलिटी झालेली असेल कुठल्याही प्रकारामुळे, एखाद्या वेळेला ॲक्सिडेंट असेल, काही आजार असते त्यामुळे सुद्धा असं होऊ शकतं, पॅरालाइज झालं असाल तर तुम्हाला डिसेबल म्हणून सर्टिफिकेट दिलं जाऊ शकतं. त्यालाच म्हणतात तात्पुरते दिव्यांगत्व. जर असं प्रमाणपत्र तुम्हाला मिळालेलं असेल तर तुम्हालासुद्धा या विशेष सहाय्य योजनांचा लाभ जसं की संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना असेल, या ज्या काही योजनांचा लाभ मिळतो, बाकी सर्व परमनंट डिसेबिलिटी पर्सन जे आहेत त्यांना ज्या योजनांचा लाभ मिळतो त्याच योजनांचा लाभ तुम्हालासुद्धा मिळू शकतो जोपर्यंत तुमच्या डिसेबिलिटीचं जे काही सर्टिफिकेट आहे त्याची जी काही व्हॅलिडिटी आहे म्हणजे जे प्रमाणपत्राची मर्यादा आहे की 2 वर्षासाठी तुम्हाला दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र देण्यात आलेलं असेल तर त्यावरती ती व्हॅलिडिटी लिहिलेली असते आणि तिथपर्यंत तुम्हाला योजनेचा लाभ नक्कीच मिळणार आहे. जर तुम्हाला अजून पुढेही लाभ पाहिजे असेल आणि तुमचे डिसेबिलिटी कंटिन्यूज जर राहणार असेल पुढेसुद्धा, पुन्हा तुम्ही तुमच्या डिसेबिलिटीचं पुनर्मूल्यांकन करून घेऊ शकता याच विभागाकडनं आणि पुन्हा तुम्हाला पुढेसुद्धा योजनांचा लाभ सुरू राहणार आहे. तर बघा, दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. आणि या GRची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून स्वतःसुद्धा वाचू शकता. आणि या व्हिडिओला आपल्या सर्व मित्रांबरोबर नक्की शेअर करा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.